इमॅजिन करा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बसला आहात, समोर HR आहे आणि HR तुम्हाला विचारतंय टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचंय पण तोंडातून निघतं एव्हरीडे बुक्स आय रीड. HRच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. हळूच HR नोट करतो वीक इन इंग्लिश कम्युनिकेशन. कधी तुम्ही असं फील केलंय का की तुमचं आन्सर चुकलंय, सेंटेन्स मिसप्लेस झालेला आहे, की लोक तुम्हाला हसतात किंवा जज करतात, जजमेंटल होतात? मंडळी, मराठीमध्ये ज्या पद्धतीने आपण बोलतो ना तीच पद्धत तुम्ही इंग्लिशमध्ये अप्लाय करायला जाता ते चालतच नाही. तुम्ही वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करायला जाता आणि सगळ्या वाक्याचा चुराडा होतो, सगळं चुकतं. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये तुम्ही कधीच करत जाऊ नका. आज आणि मी याच मुद्द्यावर सांगणार आहे, असा एक गोल्डन रूल सांगणार आहे ज्यामुळे तुमचं इंग्लिश एकदम प्रोफेशनल आणि कॉन्फिडेंट वाटेल आणि वाक्य तुम्हाला अगदी परफेक्ट बनवता येईल. आणि हा जर रूल तुम्ही फॉलो केला नाही तर तुमचं वाक्य 100% चुकणारच आहे, असं तुम्ही समजूनच चाला. आता बघा, तो पुस्तक वाचतो, तो पुस्तक वाचतो. इंग्लिशमध्ये ह्याच्यावर एक रूल फॉलो करायचा आहे. रूल खूप सिंपल आहे पण पॉवरफुल आहे. लक्ष देऊन ऐका. बघा, सब्जेक्ट नंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट, हा आपला मराठी पॅटर्न आहे. मी काय तुम्हाला वाक्य सांगितलं, तो काय आहे, आपला सब्जेक्ट आहे. ओके, आता काय मराठीमध्ये मी काय म्हटलं, तो पुस्तक वाचतो. इथे ऑब्जेक्ट काय आहे, आपलं पुस्तक. पुस्तक हे ऑब्जेक्ट आहे आणि वर्ब म्हणजे क्रिया आहे वाचतो. आता तो पुस्तक वाचतो, पण इंग्लिशमध्ये हा पॅटर्न जो आहे तो बदलतो. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब हे मराठी पॅटर्न झाला. इंग्लिश पॅटर्न लक्षात ठेवा, सब्जेक्टच्या नंतर लगेचच वर्ब येतं आणि मग ऑब्जेक्ट येतं. म्हणजे काय येणार, तो पुस्तक वाचतो, ही रीड्स अ बुक. ओके, ही म्हणजे तो, पुस्तक, ही बुक रीड्स असं नाही म्हणत आपण, काय म्हणतो, ही रीड्स अ बुक. सो सब्जेक्ट नंतर लगेच काय येतं, वर्ब येतं इंग्लिशमध्ये. ओके, ही रीड्स अ बुक. अजून एक एक्झाम्पल देते. मराठीमध्ये बघा, काल मी बाजारात गेले. परत ऐका, काल मी बाजारात गेले. आता मराठी स्टाईलमध्ये आपण काय म्हटलंय, पहिले आपण टाइम सांगितलं की काल, मग सब्जेक्ट सांगितला मी, मग ऑब्जेक्ट बाजारात आणि प्लस वर्ब गेले. ओके, काल मी बाजारात गेले. आता इंग्लिशमध्ये मी काय म्हटलं, आधी काय येतं, सब्जेक्ट आय. ओके, आय, वर्ब येणार वेंट, ऑब्जेक्ट टू द मार्केट आणि मग टाइम येणार येस्टरडे. आय वेंट टू द मार्केट येस्टरडे. सो सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हा क्रम लक्षात ठेवा इंग्लिश बोलताना. सुरुवातीला तुम्हाला डिफिकल्ट जाईल, पण एकदा तुम्हाला समजलं ना की कसं पटकन ट्रान्सलेट करायचं तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्ही वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट नाही करणार, ही ट्रिक वापरून ट्रान्सलेट केली ना तुमची कुठलीच वाक्य चुकणार नाही. आईने जेवण बनवलं. आता काय आहे ह्याच्यामध्ये, सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे मला पटकन कमेंट करून सांगा. आईने जेवण बनवलं. मराठी वाक्य आहे, काय सब्जेक्ट आहे कमेंट करा. 2 सेकंद मी थांबतेय. कमेंट केलं, सब्जेक्ट काय आहे, आईने जेवण बनवलं. ऑब्जेक्ट काय आहे कमेंट करा पटकन पटकन. आईने जेवण बनवलं, ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय वाटतंय तुम्हाला, केलं कमेंट. आता वर्ब, क्रिया काय वाटतंय, क्रियापद, हे पण कमेंट करा. ठीक आहे, मी आता उत्तर सांगते. सब्जेक्ट आहे आईने, ऑब्जेक्ट आहे जेवण आणि आपलं वर्ब काय आहे, बनवलं. आईने जेवण बनवलं. इंग्लिशमध्ये काय येईल, सब्जेक्ट आई, मदर, वर्ब कुक्ड, ऑब्जेक्ट फूड. सिंपल, मदर कुक्ड फूड. एवढंच सिंपल आहे की डिड यू नोटीस, फक्त वर्बची जागा आपण बदलली आहे आणि सेंटेन्स परफेक्ट वाटू लागलंय. मराठीत फक्त वर्ब शेवटी येतं, इंग्लिशमध्ये दुसऱ्या स्थानी येतं, सब्जेक्ट नंतर लगेच. ते क्रिकेट खेळतात, ते क्रिकेट खेळतात. इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, सब्जेक्ट दे, लगेचच सब्जेक्ट नंतर काय सांगितलं मी, काय येतं, वर्ब येतं. सो दे प्ले क्रिकेट, दे प्ले क्रिकेट. ठीक आहे, आता ह्याचं तुम्ही उत्तर सांगा मला. मी नवीन गाडी घेतली. मी नवीन गाडी घेतली, सब्जेक्ट मी, ऑब्जेक्ट नवीन गाडी घेतली, वर्ब झालं. हे झालं मराठी. इंग्लिशमध्ये काय करणार आहात,
सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब, अख्खं वाक्य मला कमेंट करून सांगा बरं काय येईल. मी नवीन गाडी घेतली. इंग्लिशमध्ये कसं लिहाल? सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. 5 सेकंद थांबते, मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा कसं बनवणार आहात वाक्य. बनवलं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय लिहिलात? आय बॉट अ न्यू कार. काय झालं आपलं वाक्य? आय बॉट अ न्यू कार. कोणाकोणाची वाक्य बरोबर आली, कोणाची चुकली हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. आय बॉट अ न्यू कार. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. चुकलं असेल तर अजून एकदा आपण ट्राय करू. शिक्षकाने प्रश्न विचारला. शिक्षकाने प्रश्न विचारला. आता इकडे मराठीमध्ये सब्जेक्ट काय आहे? शिक्षकाने. ऑब्जेक्ट आपला काय आहे? प्रश्न. आणि काय झालंय? वर्ब काय आहे? विचारला. शिक्षकाने प्रश्न विचारला. इंग्लिशमध्ये काय होणार? सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सेंटेन्स फॉर्म करा आणि कमेंट करा. इंग्लिशमध्ये काय होणार? काय आहे? सब्जेक्ट लिहा, सब्जेक्ट लिहा, त्याच्या पुढे वर्ब लिहा, त्याच्या पुढे ऑब्जेक्ट लिहा. कमेंट करून सांगा. सब्जेक्ट आहे द टीचर, वर्ब आहे विचारला, पास्ट टेन्स आहे आस्क्ड. द टीचर आस्क्ड अ क्वेश्चन. द टीचर आस्क्ड अ क्वेश्चन. ठीक आहे, द टीचर आस्क्ड अ क्वेश्चन. आता जर तुम्हाला आस्क्ड म्हटलंय मी, ईडी लावला, पास्ट टेन्स होता म्हणून. टेन्सेसमध्ये जर गडबड असेल, फ्युचर टेन्स कधी वापरायचा, पास्ट कधी वापरायचा, प्रेझेंट कधी वापरायचा, सिम्पल कधी वापरायचा, कंटिन्युअस कधी वापरायचा, ही गडबड असेल तर नक्की एकदा माझे रेकॉर्डेड कोर्सेसचा सिलेबस बघा आणि घेऊन बघा. सगळं कन्फ्युजन क्लिअर होईल, ग्रामर क्लिअर होईल. सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. माझ्या कोर्सेसच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप अगदी छानपणे शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर MCQ टेस्ट आहेत, ज्यांनी तुम्हाला समजेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. तर एकदा डाउनलोड करून बघा. डाउनलोड तर फ्री आहे आणि सिलेबस पण वाचून बघा की काय काय शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की कोर्स करा. जर तुम्हाला काहीच माहिती नसेल की बाबा कसं पास्ट टेन्स फॉर्म करायचा, कसा फ्युचर टेन्स फॉर्म करायचा. ठीक आहे, वळूया अजून एका एक्झाम्पलकडे. तिन्ही पत्र लिहिलं. इथे काय होतं? मराठीमध्ये तिन्ही म्हणजे सब्जेक्ट, पत्र हे आपलं ऑब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे लिहिलं. इंग्लिशमध्ये होतं सब्जेक्ट शी, वर्ब काय झालं? लिहिलं. लिहिलंचं म्हणजे काय? लिहिण्याचं पास्ट टेन्स आहे. काय होणार? पास्ट टेन्स. राईटचं पास्ट टेन्स काय होणार? रोट. शी रोट अ लेटर. ओके, शी रोट अ लेटर. आता मराठी वाक्य बघू अजून एक. आम्ही चित्रपट पाहिला. सब्जेक्ट आम्ही, ऑब्जेक्ट चित्रपट, वर्ब पाहिला. इंग्लिशमध्ये सब्जेक्ट वी, वर्ब काय होणार? वॉच्ड, ऑब्जेक्ट अ मूवी. वी वॉच्ड अ मूवी. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचलं. सब्जेक्ट विद्यार्थ्यांनी, ऑब्जेक्ट झालं पुस्तक, वर्ब वाचलं. इंग्लिश सब्जेक्ट काय आहे? द स्टुडंट्स रेड अ बुक. द स्टुडंट्स रेड अ बुक. बाबांनी घर रंगवलं. सब्जेक्ट बाबांनी, ऑब्जेक्ट घर आणि वर्ब रंगवलं. फादर पेंटेड द हाऊस. फादर पेंटेड द हाऊस. आता दुसरी परीक्षा तुमची अशी आहे की 5 वाक्य मी तुम्हाला इंग्लिशमध्ये आत्ता स्क्रीनवर दाखवतीये, ती ट्रान्सलेट करा आणि कमेंटमध्ये लिहा. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा. ॲटलिस्ट 1 सेंटेन्स तरी मला कमेंट करून सांगा. आणि यावेळी बघूया किती जण बरोबर उत्तर देत आहेत. ठीक आहे, ऑलराईट. पहिलं वाक्य आहे तो रोज ऑफिसला जातो. दुसरं वाक्य आपण काल पुस्तक वाचलं. तिसरं वाक्य तिने नवीन कपडे घेतले. चौथं बाबांनी गाडी दुरुस्त केली. आणि 5वं आम्ही पुढच्या आठवड्यात प्रवास करणार आहोत. ओके, मिनिमम 1 वाक्य लिहा आणि कमेंट करा. मॅक्झिमम पूर्ण 5च्या 5 वाक्य लिहा आणि कमेंट करा. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करा. आणि नंतरचा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पुढचा भाग पण खूप महत्त्वाचा आहे. तर पटकन पॉज करा आणि लिहा, मग मी पुढचं सांगते.
आय होप तुम्ही पॉज करून उत्तरं दिलेली आहेत. तुम्हालाच समजेल तुम्हाला जमतंय का नाही जमतंय ट्रान्सलेट करायला. ठीक आहे. आता तुम्ही कधी लक्ष दिलंय का की मराठीमध्ये ना आपण मोठे मोठे फ्रेजेस वापरतो, पण इंग्लिशमध्ये त्याचा एकदम छोटासा सिंगल वर्ड होतो. म्हणजे मराठीमध्ये आपण 4 शब्द वापरतो, पण इंग्लिशमध्ये त्याचा एकच शब्द होतो. हे एक छोटंसं सिक्रेट लक्षात ठेवलं ना तर तुमचं ट्रान्सलेशन प्रोसेस लगेचच वेगवान होईल आणि सेंटेन्स तयार करणं एकदम स्मूथ होऊन जाईल. जसं की सल्ला देणे. सल्ला देणे म्हणजे ॲडवाईस. शिक्षकाने मला सल्ला दिला. द टीचर ॲडवाइज्ड मी. ओके, द टीचर ॲडवाइज्ड मी. किंवा संग्रहित करणे. आता मी काय करणार आहे, थोडेसे असे फ्रेजेस सांगणार आहे की त्याचा इंग्लिशमध्ये काय शब्द होतो तुम्हाला कळेल, म्हणजे रोजच्या जीवनात ते शब्द तुम्ही वापरू शकता इंग्लिशमध्ये. ठीक आहे. संग्रहित करणे म्हणजे कंपाईल किंवा कलेक्ट. मी माहिती संग्रहित केली. आय कंपाइल्ड द इन्फॉर्मेशन. प्रेरणा देणे, इन्स्पायर किंवा मोटिवेट. त्याचा अनुभव मला प्रेरित करतो. हिज एक्सपिरियन्स इन्स्पायर्स मी. हिज एक्सपिरियन्स इन्स्पायर्स मी. अवलोकन करणे म्हणजे ऑब्झर्व किंवा मॉनिटर. मी विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलं. आय ऑब्झर्व्ड द स्टुडंट्स. सुधारणा करणे म्हणजे इम्प्रूव्ह किंवा एनहॅन्स. मी माझा इंग्रजी शब्दसंग्रह सुधारला. आय improved my English vocabulary किंवा I enhanced my English vocabulary. नियंत्रित करणे कंट्रोल किंवा मॅनेज. मी माझ्या वेळेचं नियंत्रण ठेवतो. आय मॅनेज माय टाईम वेल. विवेचन. विवेचन करणे म्हणजे ॲनलाइज किंवा डिस्कस. आमच्या समस्येचं विवेचन केलं. वी ॲनलाइज्ड द प्रॉब्लेम. We analyzed the problem. शोध घेणे एक्सप्लोर किंवा इन्व्हेस्टिगेट. मी नवीन विषय शोध घेतला. आय एक्सप्लोर्ड अ न्यू टॉपिक. आय एक्सप्लोर्ड अ न्यू टॉपिक. तयार करणे प्रिपेअर किंवा चांगला शब्द अजून एक फॉर्म्युलेट. फॉर्म्युलेट. मी प्रकल्पासाठी नोट्स तयार केल्या. आय प्रिपेअर्ड नोट्स फॉर द प्रोजेक्ट. संपादन करणे म्हणजे एडिट किंवा रिवाइज. मी माझा निबंध संपादित केला. आय एडिटेड माय एसे. संपूर्ण करणे कंप्लीट किंवा अकम्प्लिश. मी माझं काम पूर्ण केलंय. आय कंप्लीटेड माय वर्क. संपर्क साधणे कॉन्टॅक्ट किंवा कनेक्ट. मी शिक्षकांशी संपर्क साधला. आय कॉन्टॅक्टेड द टीचर्स. शिफारस करणे म्हणजे रेकमेंड किंवा सजेस्ट. त्यांनी मला पुस्तक शिफारस केलं. दे रेकमेंडेड द बुक टू मी. ठीक आहे. प्रभावित करणं म्हणजे इन्फ्लुएन्स किंवा इम्पॅक्ट. त्याचा अनुभव मला प्रभावित करतो. हिज एक्सपिरियन्स इन्फ्लुएन्सेस मी. हिज एक्सपिरियन्स इन्फ्लुएन्सेस मी. संधी निर्माण करणं म्हणजे क्रिएट अपॉर्च्युनिटीज किंवा फॅसिलिटेट. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण केली. द टीचर क्रिएटेड अपॉर्च्युनिटीज फॉर द स्टुडंट्स. वर्णन करणे एखाद्या व्यक्तीचं गोष्टीचं वर्णन करणे डिस्क्राईब किंवा डिपिक्ट. लेखकाने दृश्य छान वर्णन केलं. द ऑथर डिस्क्राईब्ड द सीन ब्युटिफुली. डिस्क्राईब्ड. सहभाग करणे पार्टिसिपेट किंवा एंगेज. मी शाळेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. आय पार्टिसिपेटेड इन द स्कूल प्रोग्राम. व्यवस्थापन करणे मॅनेज किंवा ॲडमिनिस्टर. मी प्रोजेक्टचं व्यवस्थापन केलं. आय मॅनेज्ड द प्रोजेक्ट. आता निर्णय घेणे डिसाईड. मी शेवटी निर्णय घेतला. आय फायनली डिसाइडेड. आय फायनली डिसाइडेड. प्रस्तुत करणे म्हणजे प्रेझेंट किंवा शोकेस. मी माझा प्रकल्प वर्गासमोर प्रस्तुत केला. आय प्रेझेंटेड माय प्रोजेक्ट टू द क्लास. अवलोकन करणे म्हणजे ॲसेस किंवा इव्हॅल्युएट. शिक्षकांनी कामाचं अवलोकन केलं. द टीचर असेस्ड द वर्क. अभिप्रेत करणे म्हणजे इंटेंड किंवा एम करणे. जसं की मी पुढे जाण्याचा अभिप्रेत करतो. आय इंटेंड टू गो फर्दर. आय इंटेंड टू गो फर्दर. तर मंडळी सुरुवातीला आपण बघितलं की मराठी टू इंग्लिश अगदी एका छोट्याशा ट्रिकनी तुम्ही कसं वाक्य ट्रान्सलेट करू शकता आणि नंतर काही मी असे शब्द सांगितले जे तुम्ही रोजच्या तुमच्या लाईफमध्ये
वापरू शकता. आणि ते 5 सेंटेन्सेस जे मी तुम्हाला सांगितले आहेत, आय होप तुम्ही ते कमेंट करून सांगितले आहेत मला. नसेल कमेंट केली तर पुन्हा त्या जा 5 सेंटेन्सला आणि मला कमेंट करून सांगा. मला वाचायला आवडेल किती जणांनी बरोबर उत्तर दिली आहेत आणि किती जणांचं चुकलं आहे हे मी हार्ट किंवा काहीतरी कमेंट करून तुम्हाला रिप्लाय करेन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. आणि पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे, एका स्ट्रक्चर्ड वेमध्ये इंग्लिश शिकायचं आहे, तर माझा स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे. अगदी बेसिकपासून मी शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर MCQ टेस्ट आहेत आणि ग्रामर आहे, स्पोकन इंग्लिश आहे, सगळं आहे. फ्री आहे डाउनलोड करायला ॲप. त्याच्यामुळे आधी ॲप डाउनलोड करा. काय सिलेबस आहे, कुठल्या दिवशी काय शिकवलंय हे सगळं तुम्ही वाचा. त्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.